शिंदेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा फोटो वगळण्यात आलाय। गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या बॅनरवर अब्दुल सत्तारांचा फोटो नाहीये, तर अब्दुल सत्तार यांना डावललं जात असल्याच्या चर्चांना आता त्यामुळे उधाण आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा आहे। जिल्ह्यातील सर्व शिवसेना आमदारांचे फोटो मात्र अब्दुल सत्तारांचाच फोटो या बॅनरवर नाही। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा आहे आणि आपण सध्या आहोत पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या कार्यालयासमोर आणि त्यांच्याच कार्यालयासमोर एक गट प्रमुखांच्या मेळाव्याचा बॅनर लागलेला आहे आणि त्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या मेळाव्यासाठी शहरभर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर झळकत आहेत, मात्र या बॅनरवरून आता नव्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे। या सर्व बॅनरमध्ये शिवसेनेच्या सर्व प्रमुख आमदारांचे फोटो लावलेले दिसतात, पण लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे माजी मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा फोटो या बॅनरवर नाहीये। सत्तार यांचा फोटो नसल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत की शिंदेंच्या शिवसेनेत आता 2 गट पडले आहेत की काय। एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यापासून सत्तार यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले आहे का असे प्रश्न उपस्थित केले आहे। अब्दुल सत्तार हे शिंदे गटाचे एक महत्त्वाचे मुस्लिम नेते असून ते नेहमी शिंदेंच्या जवळचे मानले जात होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हालचालीवरून तणावाची चर्चा सुरू आहे। आजच्या मेळाव्यात सत्तार हजर राहतात का आणि शिंदे त्यांचा उल्लेख करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। शिवसेनेच्या गोट्यात खरोखर फूट पडली आहे का की हा फक्त बॅनरचा गोंधळ आहे याचे उत्तर पुढील काही तासात मिळेलच। मात्र सध्या तरी परिस्थितीला छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याची जोरदार चर्चा आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।